झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज 30 डिसेंबर ही शेवटची मुदत होती. त्यामुळे सकाळपासूनच अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची प्रचंड लगबग आणि गर्दी जाणवली. विशेष म्हणजे सर्वाधिक इच्छुकांची संख्या असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने अगदी शेवटच्या घटकांमध्ये काहींना उमेदवारी नाकारल्याने राजकीय घडामोडींनाही वेग आल्याचं दिसलं. त्यामुळे आज धुळ्यात ज्यांना भाजपाची उमेदवारी मिळाली त्यांच्यात आनंद संचारल्याचं चित्र होतं, तर ज्यांना उमेदवारी नाकारली त्यांनी भाजपाबद्दल प्रचंड संतापही व्यक्त केला. इतके दिवस तिकिटाच्या आशेने आम्हाला झुलवत ठेवले, खर्च करायला लावून एकत्र फिरण्यास सांगून पक्षाचा प्रचारही करून घेतला, मात्र ऐन वेळेस उमेदवारी नाकारली हा विश्वासघात असल्याच्या भावना नाराज उमेदवारांनी व्यक्त केल्या. भाजपाने उमेदवारी नाकारल्यामुळे अशा इच्छुकांना आपल्याकडे खेचण्यासाठी इतर राजकीय पक्षांनी केलेल्या प्रयत्नांनाही यश आल्याचं दिसलं. एकीकडे भाजपाबद्दल संताप, तर दुसरीकडे अन्य पक्षांकडून मिळत असलेली संधी पाहता बहुतांश इच्छुकांनी बंडखोरी केल्याचं चित्रही आज उमेदवारी दाखल करताना पाहण्यात आलं. याशिवाय धुळ्यात महायुती फिसकटल्याने अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये युती झाली. पहाटे 4 वाजेपर्यंत दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून युतीवर शिक्कामोर्तब केला. यात मुस्लिम प्रभागातील 16 जागांसह राष्ट्रवादीच्या वाटेला 43 जागा तर शिवसेनेला 31 जागा मिळाल्या असून दोन्ही पक्षांनी अत्यंत विचारपूर्वक उमेदवार दिल्याने महापालिकेच्या या निवडणुकीत चांगलीच लढत होणार असल्याचं दिसू लागलंय. अर्थात 2 जानेवारीला माघारीनंतर कोणत्या प्रभागात कशी लढत आहे याचं चित्र आणखीन स्पष्ट होईल. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.